आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला ना काहीच समजत नाहीये. छोट्या मालकांचं हे काय चाललंय? हे कसलं नवीन खूळ घालून घेतलंय त्यांनी डोक्यात. पण नाही, नक्कीच हे त्यांचं डोकं नाहीये. हे ना कोणीतरी भरवलंय त्यांना 100%. पण आता हे त्यांचं खूळ डोक्यातनं काढू कसं मी, तेच कळत नाहीये मला. ठीक आहे, का छोटे मालक असे वागताय? तू पाहिलंस त्यांचं वागणं? त्यांच्या या वागण्याचं मॅडमनी टेन्शन घेतलंय आणि म्हणून मॅडम माझ्यावर चिडल्या. आणि आता मी काय करू जेणेकरून मॅडमचा माझ्यावरचा राग जाईल? काही कळतच नाहीये मला, मार्गच सापडत नाहीये. विचार कसं करू नको शरू. एक तर छोट्या मालकांच्या डोक्यात ना हे लग्नाचं खूळ मला घालवायचं आणि मॅडम माझ्याशी पुन्हा पूर्वीसारख्या कशा वागतील काहीच कळत नाही. मी काय करू? कुठला सोपा मार्ग? मी छोट्या मालकांशी लग्न करावं हा सोपा मार्ग आहे शरू. काय बोलतेस तू? शरू, छोटे मालक माणूस म्हणून खूप चांगले आहेत, मला माहितीये. पण बाकीच्या कुठल्याच गोष्टी तुला माहित नाहीये. शरू, अगं तुला जाऊ दे ना, तुला नाही कळणार. तुला सांगून काही फायदाच नाहीये. नको ना प्रश्न विचारू. शरू, नको ना अडवूस ग. मी म्हणते ना, मी बघते माझं. हे बघ वहिनी, सुंदरचं आणि अक्षराचं लग्न होऊ दे नाही तर नाही होऊ दे, पण सुंदरला जर कवटणीवर आणायचं असेल ना तर अक्षरात खमकी हाय बघ. आपण ना बोलायला पाहिजे तिच्याशी. पटतंय मला. तुमच्या मनात जी मुलगी आहे तीच लग्न मोडेल आणि तिचं नाव आहे अक्षरा. ती मुलगी सुंदरचं लग्न मोडणार एवढं निश्चित. पण त्यात सुंदरचंच भलंय हे विसरू नका. शरू, मागे मागे करू नकोस ग. मी तू सांगितलं ते अजिबात करणार नाही आणि छोट्या मालकांशी लग्नाचा विषय तर अजिबात काढणार नाही. मला एक कळत नाहीये, सगळे बाण माझ्याच दिशेने काय येत आहेत. यातनं बाहेर पडायचा काहीही मार्ग दिसत नाही. आणि आता कसला सोपा मार्ग? शरू, तू म्हणतेस तो मार्ग माझ्यासाठी सोपा नाहीये. शरू, तू विसरलीस का? छोट्या मालकांशी लग्न करणार नाही ही शपथ घेतलीये मी. आणि आता हा जर लग्नाचा विषय घरात काढला ना तर काय गोंधळ होईल तुला कल्पना आहे. आधीच घरातले काही लोक आपल्याशी कसं वागतात. नाहीच, आपण हातावर हात धरून बसायचं नाहीच आहे. पण काही करून छोट्या मालकांच्या डोक्यातलं हे लग्नाचं खूळ काढून टाकायचंय. ताई, जरा फोन द्या. हा, मॅडमचा कॉल. हा, बोला मॅडम. कुठे आहेस? घरीच आहे मॅडम. काही काम होतं का? वय, आत्ताच्या आत्ता इथं मला भेटायला ये. हो, आलेच.
मॅडमनी तातडीने बोलवलंय. काय काम असेल? छोट्या मालकांनी काही गोंधळ घालून ठेवला नसेल ना? आले मी. शरू, आणि आता आपण दोघी जे बोललोय ते छोट्या मालकांना तू सांगणार नाहीयेस, कळलं? बारक्या शेठ, शर्वरीचा फोन आहे. हा उचल. अरे उचल की. काय असं इंची चावलाय काय तुला? फोन उचल. बारक्या शेठ, पण त्यांचं आमच्याजवळ काय काम असेल? अहो सुंदराचार्य, तिला तुमच्याशी काय बोलायचं असेल हे मला कसं कळेल? मी अजून ज्योतिषी झालो नाही आहे. फोन उचल आणि विचार काय येते. आणा तो ब्रह्मध्वनी इथं. बाहेर धोनी आलाय. बाहेर धोनी आलाय काय? धोनी. अहो बारक्या शेठ, तो फोन आणा इथं. येडा आहे कारण नीट मराठीत सांगता येत नाही बाई. बाहेर.